मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत की आमच्या शहापूर गावापासून खामणी गाव 7 किलोमीटर आहे। तर येथे साक्षात वैष्णोदेवीचं मंदिर आलेलं आहे। तर इथे साक्षात वैष्णोदेवीचे धामाला जात आहे। तर सर्व लेडीज, जेंट्स, लहान मुलं, वृद्ध, वयस्कर सर्वजण पाय वगैरे धुवून मग इथे रांगेत लागले। आम्ही अष्टमीच्या दिवशी गेलो होतो तर गर्दी काहीच नव्हती, कारण घरोघर देव वगैरे होते तर गर्दी नव्हती। पण त्याच्या अगोदर केव्हा एका दिवशी 60,000 लोक आले, एका दिवशी 50,000 लोक आले, एका दिवशी 40,000 लोक आले। आणि त्या छोट्याशा गावामध्ये खामणी गावाचे पॉप्युलेशन म्हणजे फक्त 6,000 लोकांची आहे आणि लाखो श्रद्धाळू लोक त्या दिवशी, म्हणजे लाखो लोक त्या खामणी गावात दूर दूरहून येत होते। महाराष्ट्र, गुजरात, खंडवा, MP साइड करून, म्हणजे संपूर्ण ज्यांना माहीत पडत होतं की इकडे वैष्णोदेवी बसली आहे, खामणीला वैष्णोदेवी कटराचं स्थान आहे, वैष्णोदेवी कटरा स्थान आहे, असं करत करत संपूर्ण लोक, एवढे भाविक भक्त तेथे आले की ज्याची हद नाही। म्हणजे दुपारचे काही लोक जात होते तर आम्ही 12 वाजता गेलो तर रात्री 1:30ला आलो, कारण जे लोक दुपारी 12 वाजता गेले आहेत तर रात्री 1:30ला आले। म्हणजे त्या दिवशी पब्लिक एवढी होती की 50,000, 60,000, 50,000, 60,000। तर भरपूर लाखो श्रद्धाळूंनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले। गुफा पण एवढ्या छान बनवल्या आहेत त्यांनी की तुम्ही बघू शकतात। ह्या आम्ही गुफा, तर आजूबाजू घरं होते तर घरांचे वरचे छत काढून काढून ह्या आजूबाजू या छोट्याशा गावामध्ये किती छान गुफा बनवलेल्या आहेत। जसे वैष्णोदेवीच्या या गुफा राहतात तसेच सेम टू सेम बनवलेले आहे आणि मूर्त्या वगैरे संपूर्ण तसेच बनवलेले आहे। इंट्रो वगैरे त्या भैया लोकांनी, समितीच्या लोकांनी आणि ज्यांनी मूर्त्या बसवल्या आहेत, ज्यांनी जे वैष्णोदेवीला दरवर्षी जात होते 2006 पासून, त्यांचे पण मी व्हॉइस वगैरे संपूर्ण घेतली होती। पण टेप रेकॉर्ड चालू असल्यामुळे गाण्यांची व्हॉइस येत होती तर माझ्या व्हिडिओला कॉपीराइट येईल म्हणून मी जी त्यांची व्हॉइस होती ती हटवली, बाजूला केली आणि माझी व्हॉइसमध्ये मी तुम्हाला संपूर्ण ही माहिती देत आहे। तर हे इथे रांगेमध्ये पण भरपूर लोक, आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी गर्दी कमी, म्हणजे जेवढी 60,000, 70,000 होत होती रोजची त्यापेक्षा आज कमी होती। पण तरी पण भरपूर लोक येत होते। रात्रभर 24 तास तिथे मंदिराला म्हणजे दर्शनासाठी लोकांची खूप भीड होत होती। 24 तास तर 12 तास दुसरे म्हणजे जे श्रद्धाळू तिथे जे भाविक भक्त सेवेकरी होते तर 12-12 तासाच्या ड्युट्या देत होते। 1500 लोक तर त्यांच्या सेवेमध्ये होते, पाणी पोहोचवत होते, संपूर्ण त्यांनी व्यवस्था अगदी छान केलेली होती। तर तुम्ही सुद्धा बघू शकतात की किती छान व्यवस्था केली आहे। आणि हा पहिला म्हणजे बॉर्डर, म्हणजे हे चरण पादुका मंदिराचा पहिली गुफा आहे जी आम्ही जात आहे। तरी पहिल्या गुफेपासून सुरुवात होत आहे। मग इकडे देवी सुद्धा बसवलेल्या होत्या 2, तर त्यांचे दर्शन वगैरे घेतले आम्ही सर्वांनी। खूप छान वाटलं, असं मनाला अगदी प्रसन्नता वाटले। माझी सासू तर 75 वर्षाच्या होत्या पण त्या सुद्धा आल्या। काही वृद्ध महिला सुद्धा तिथे तुम्हाला बघायला मिळतील की त्या सुद्धा येत आहे की एवढे श्रद्धा आणि विश्वास घेऊन, अटूट श्रद्धा आणि विश्वास घेऊन सर्वजण दर्शनाला येत होते भाविक भक्त। आणि एवढं छान सजवलेलं होतं। 3 महिन्यापासून तिथल्या खामणीच्या ज्या महिला होत्या, ज्या ताई दिदी लोकांनी 3 महिन्या अगोदर गमल्यांची तयारी करून दिलेली होती। गमल्यांची तयारी म्हणजे कोणी, प्रत्येक लेडीजने 4-4 गमले झेंडूच्या फुलांचे मोठे मोठे केले। प्रत्येक लेडीजने 4-4 अशा पद्धतीने भरपूर त्यांना खामणी गावात सहयोग मिळाला। सर्वांचा, लहान मुलांपासून तर वृद्धांपासून सर्वांचा खूपच सहयोग मिळाला। तर ही मेन गुफा आहे की जिथे आम्ही जात आहे आता। इकडे पण मी बोलत आहे माझी व्हॉइसने, पण व्हॉइस याच्यासाठी काढावी लागली मला की टेप रेकॉर्डचा गाण्यांचा पूर्ण माताजीचे गाणे सुरू होते तर यूट्यूबवाल्यांना स्वतःचीच व्हॉइस पाहिजे म्हणून मला माझी स्वतःची व्हॉइस टाकावी लागली। जर मी ती गाण्यांचीच राहू देईल तर माझं चॅनल 3 महिन्यासाठी डिमॉनिटाईज होऊन जाईल, म्हणजे त्या चॅनलला काही महत्त्व राहणार नाही। त्यासाठी मग मला माझी व्हॉइस टाकावी लागली आहे। तुम्ही गुफा बघू शकता, घरून सुद्धा तुम्ही दर्शन करा, माताजींना प्रार्थना करा। इकडे कूलर, पंखे वगैरे संपूर्ण होते, लाईट, की एवढ्या छोट्याशा जागेमध्ये कूलर पंख्यांची सुद्धा व्यवस्था केलेली होती। इकडे आलो आपण मेन स्थानला।
वैष्णोदेवीच्या। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती माता की जय। आई त्रिगुणात्मक माता की जय। राजराजेश्वरी आई साहेब अंबा माता की जय। महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती मात की जय। तर इथं सर्वांनी जयकारे लावले, देवीची प्रार्थना केली, स्तुती केली। भाविक भक्त सेवक संपूर्ण येथे सेवा देत आहे। तर ज्या वैष्णोदेवीहून ज्या कारागिरांनी ह्या वैष्णोदेवीच्या ऑर्डर दिलेली होती त्यांनी बनवायला, तर त्यांनी सुद्धा सांगितलं की तुमच्याकडे साक्षात ह्या वैष्णोदेवी येत आहे। तर खूप सत्व आहे। आपण म्हणतो की जी पण इच्छा आपण इथं बोलली ती साक्षात पूर्ण होते आणि लगेच पूर्ण होते 6 महिन्याच्या आत। तर असे वैष्णोदेवीचे धाम आहे। 2006 पासून ते भैया जात होते वैष्णोदेवीला। तर गेल्या 30 वर्षापासून जात होते। तर त्यांच्या अचानक मनात आलं की जे काही गरीब लोक आहेत की ते जाऊ नाही शकत, तर आपण का नाही इथे वैष्णोदेवीचं धाम बनवायचं, म्हणजे सर्व गरीब श्रीमंत वृद्ध महिला लहान मुलं सर्वजण इथं येतील आणि वैष्णोदेवीचे दर्शन घेतील। तर अशा प्रकारे त्या भैयांनी खूप सहयोग केला आणि त्या छोट्याशा गावात पण सर्वांनी खूप सहयोग केला। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कोऑपरेटिव्हची भावना करून एवढं उभं करणं म्हणजे मामूली गोष्ट नव्हती। पण संपूर्ण एवढा मंडप, एवढा पूर्ण आयोजन, खूप छान आणि भव्य आयोजन केलेलं आहे। तर तुम्ही या शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती घ्या। तर तुम्हाला पण दर्शन घेऊन खूप मनाला प्रसन्न वाटेल। साक्षात वैष्णोदेवीचे धाम आहे हे। जी पण तुम्ही इच्छा मनाने बोलणार ती पूर्ण होईल। तिथे कालभैरव बाबाचं पण मंदिर आहे, म्हणजे मूर्ती स्थापना केलेली आहे। देवीच्या दर्शनानंतर आपण भैरव बाबाचं दर्शन केलंच पाहिजे, तेव्हा आपल्याला देवीची पूर्ण पूजा झाल्याचं पूर्ण फळाची प्राप्ती होते। मग आम्ही तिकडे त्या भैयाकडे गेलो तर त्यांनी संपूर्ण माहिती दिली की आमच्या खामणीचे 6000 लोकांची पॉप्युलेशन आहे। पण काही मुलं जे होते की हौसला त्यांचा खूप बुलंद होता, पैसे वगैरे आहेत नाही आहेत पण जुनून खूप महत्त्वाचा आहे बुवा। तर त्यांना फक्त जुनूनच होता खूप की आपण हे करू शकतो। पण ज्या वेळेस मूर्ती ऑर्डर करून घरी येत होत्या तर त्यांना माहिती नव्हतं की इतके जण येतील। तर त्यांना असं वाटलं 50-100च लोक येतील। पण ज्या वेळेस दूरदूरकन माहिती पडले की आपण वैष्णोदेवी खामणीला येत आहे, तर गाव उमडून पडलेलं होतं। तर 5 ते 6 हजार लोक त्यांच्याबरोबर संपूर्ण गाव उमडून पडलेलं होतं मूर्त्या आणण्यासाठी। तर त्यांना पण जे घ्यायला गेलेले होते तर त्यांना पण खूप आनंद झाला। खूप काही या खामणी गावात प्रत्येक घराघरामधून खूप सहयोग पैशांचा केला। 65 लाख या वैष्णोदेवीच्या धामाला बनवण्यासाठी लागलेले आहेत। तर 65 लाख म्हणजे खूप मोठी रक्कम लागलेली आहे वैष्णोदेवीच्या या धामला। तरी संपूर्ण माहिती माझ्या मिस्टरांना सांगत आहे। आम्ही गेलो तर आम्हाला पण सांगितली की कसे आम्ही मंदिर निर्माण केले। आम्ही अगोदर पैदल जाण्याचा विचार केलं की वैष्णोदेवीला पैदल यात्रा करावी, पण ते शक्य नाही होणार अशी चर्चा पण केली। अशा पद्धतीने त्यांचं म्हणजे संभाषण दोघांचं बोलणं चालू असताना मी तुम्हाला हे संपूर्ण माहिती दिली। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ही माझी माहिती दिली मी छोटीशी तर आवडली असेल। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। माझ्या चॅनलला खूप पुढे घेऊन जा आणि अशाच पुराण कथा ऐकण्यासाठी शालिनी भक्तिसागर आणि शालिनी भक्तिसागर कथा माझा सेकंड चॅनल आहे। तर त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय मा वैष्णोदेवी करा, म्हणजे तुमचे अर्धे पुण्य गेले नाही गेले तरी पण वैष्णो धामाचे पुण्य तुम्हाला मिळेल। म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये जय वैष्णोदेवी मा नक्की करा। तर मित्रांनो, जे वैष्णोदेवीला जात होते तर मी त्यांच्याशी तुम्हाला भेट करवून देते। तर मी त्यांना विचारलं की तुमचं हे स्वप्न कसे काय एवढे साकार केले, तुम्ही कसे काय एवढी यात्रा सफल केली, तुम्हाला कशी अशी कल्पना आली की आपण एवढं वैष्णोदेवीचं धाम या छोट्याशा गावात खामणी गावात करायचं, असं तुमच्या मनात कसं आलं आणि तुमचं स्वप्न कसं पूर्ण झालं। तर त्याबद्दल मी संपूर्ण जानकारी विचारत आहे त्यांना। याच्यात गाण्याची आवाज येते आहे, माता राणीचे गाण्यामुळे मला माझी वॉइस टाकावी लागली, नाहीतर तुम्ही त्यांच्याच आवाजात ऐकलं असतं।
तर ते सांगत आहे की मी 2006 पासून वैष्णोदेवीला जात होतो. तर असे लगातार खूप वर्ष मी जात राहिलो आणि एका वर्षात मी 3-3 वेळा जात होतो. माझ्यासोबत मी 200 लोकांना घेऊन जात होतो. तर असे 200 लोक ते जात होते संपूर्ण वैष्णोदेवीच्या धामाला. कटरा वैष्णोदेवी असं सुद्धा आपण नुसतं जे बोलतो तितक्यात आपल्या मनामध्ये खूप उत्साह जागून जातो. तर त्यांनी सांगितलं की माझं हे स्वप्न होतं की गरीब लोक वैष्णोदेवीला जाऊ शकत नाही, तर माझी इच्छा ही पूर्ण करण्यासाठी देवीने मला अशी बुद्धी दिली की आपणच इथे बनवायला पाहिजे ह्या गावात, की सर्वजण येतील. मग त्यांनी म्हणजे सर्वांना त्यांच्या समितीवाल्यांना जे त्यांच्याबरोबर जात होते त्यांना सांगितलं की आपण का नाही या गावात आपण असं बनवू शकतो. तर त्यांनी 4 महिने अगोदर ही संपूर्ण तयारी केलेली होती आणि हे गमले प्रत्येक घराघरामध्ये त्यांनी दिलेले होते. तर 3 महिने 4 महिन्यापासून आम्ही गमल्यांची तयारीसुद्धा प्रत्येक हर लेडीजला करायला सांगितली. तर असे चांगले मोठे मोठे गमलेसुद्धा त्यांनी केले. तर ते गमल्यांबद्दल सांगत आहे की तुम्ही बघू शकता की हे झाडं हे गमले की असे मोठे केले. प्रत्येक लेडीजने खूप बारकाईने महिलाने बारकाईने संपूर्ण मदत केली. सर्वांचा खूप सपोर्ट आणि म्हणजे सहकार्य राहिलं. तर मेन म्हणजे ह्या भैयांनीच वैष्णोदेवीच्या मूर्ती आणल्या ऑर्डर करून. अगोदर त्यांनी सांगितलं होतं कारागीरला, वैष्णोदेवीच्याच कारागीरला तिथं गेले होते, तर त्यांनी अगोदर मना केलं. नंतर मग त्यांनी माताजींनी हो सांगितले असे सांगितले. मग त्यांनी ऑर्डर दिले आणि सांगितले की साक्षात तुमच्याकडे ह्या वैष्णोदेवीच आहेत, तर इथे तुम्ही मंदिर बनवा आणि इथे तुमच्या साक्षात वैष्णोदेवीला स्थापना करा. म्हणजे प्रत्येक भक्ताची इच्छा कामना, जो भक्त ज्या विश्वासाने श्रद्धेने इथे येईल तर तो त्याची अटूट श्रद्धा आणि विश्वास घेऊन जाईल आणि माता राणी त्यांची हर इच्छा पूर्ण करेल असे ते सांगत आहेत. तर सर्वांचा खूप या खामणी गावाला सर्वांचा खूप सपोर्ट राहिला. तर असे संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली.